हाय विशा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय चाललंय बाबा, काय करतोय सध्या आता? काय दुसरा लॉकडाऊन एन्जॉय करतोय परत दुसरी लाट. एन्जॉय एन्जॉय करतोय. आता करायचं काय, किती त्रास करून घ्यायचा. वा. त्रासाचा कडेलोट झाला की हो माणूस ते कसं खरंच आहे म्हणा. हा. एक्सेप्टन्स इज द पॉवर. येस तसं झालं आता. एकदा ऍक्सेप्ट करायचं. स्वीकारलं की मग काय वाटत नसतं होतं, हो ना. नाही का? हो. काय नवीन काय लिहितोस की नाही सध्या? हा चाललंय रे काही ना काहीतरी. एक फिल्मचं चाललंय, बघूया. अरे वा. झाली म्हणजे ऑलमोस्ट मस्त, लिहून मस्त. झाली. बर, अरे वा, ग्रेट. वा. मला यार हे लिखाणावर नाही एकदम आठवलं. हा. म्हणजे तुम्ही जुन्या एकांकिका किंवा नाटकं यामधल्या बऱ्याच नाटकांमध्ये किंवा एकांकिकांमध्ये बऱ्याचदा ना सायन्सच्या काही गोष्टी आलेल्या असायच्या. तू कधी ऑब्झर्व केलंस का असं की तू काहीतरी तुला सायन्स सांगायचंच असायचं कुठल्या ना कुठल्या पात्राच्या माध्यमातून म्हणा किंवा आणि कुठल्या पद्धतीने म्हणा. आठवतंय तुला असं काही? तर ते का तुझ्या म्हणजे एकांकिकेत का येत होतं एवढं? इव्हन बऱ्याचदा येत आलेलं आहे ते त्या पद्धतीचं. नाही आता ते माझ्याच असल्यामुळं ते येत असेल, म्हणजे माझ्याही नकळत ते तुला काहीतरी जाणवलं असेल तसं. आता सायन्स म्हणशील तर असं थेट मी विज्ञानाविषयी किंवा सायन्स विषयी असं नाही काही. म्हणजे एक जर ती डॉक्युमेंटरी सोडली जी श्रेयस बरोबर केली होती मी खगोलशास्त्रावरची, हा. तर नाही म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर असाच एक दिवस मध्ये हा 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 हे सगळं बोलतात बघ, अवकाश आणि ते काही सगळं जे एक पात्र होतं त्यातलं, एक पात्र. दीर्घांक होता. त्या दीर्घांकामध्ये सुद्धा हा. पुढे सायन्स एवढं डेव्हलप होईल की अनेक गोष्टी ऑनलाईन कराव्या लागतील या पद्धतीचं तू म्हणाला होतास. ही खूप पूर्वीची गोष्ट आहे ऍक्च्युली. इव्हन हे म्हणाला होता ज्याचं मला फार आश्चर्य वाटलं. कम्प्युटर काय म्हणता येत हातगाडीवर द्यावे लागतील खराब बिराब झाले की. आणि जे आता खरंच होतंय तसं करत होतंय. हा हा भंगारामध्ये दिल्या जात आहेत वस्तू एवढ्या मोठ्या. तर हे वेगवेगळ्या एकांकिकांमधनं ना तुझं जरा सायन्सचं जे काही डोकं आहे ते असं डोकावत राहत आहे असं मला जाणवत राहिलं. इव्हन आपलं उत्तरायणमध्ये सुद्धा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते डायलॉगच्या स्वरूपात येत होतं बा. ते कात्रे आणि म्हात्रेची जी एकांकिका होती, नाही का? नाही बरोबर आहे. मला कुतूहल या गोष्टीचं आहे की का म्हणजे ते सायन्स काय येतं ते तुझ्या, म्हणजे तुला जर एवढं सायन्स बद्दल आहे तर मग तू लेखक होण्यापेक्षा सायंटिस्ट का नाही झालास? त्या दिशेला का नाही गेलास? त्या दिशेला का नाही प्रवास करत? मग आता हे काय, मला जायचं होतं सायन्सलाच, पण मी त्याच वेळी मी 10वीत असल्यापासून नाटकं करायला लागलो होतो. अरे बाबांनी माझ्या पुढे चॉईस ठेवली त्यावेळी, जर सायन्सला जा किंवा हे सोड. हे सोडणार असेल तर सायन्सला जा, मला दोन्ही जमणार नाही असं त्यांचा माझा विश्वास होता माझ्या बुद्धिमत्तेवर पण किंवा माझ्या अभ्यास करण्याच्या क्षमतेवर. त्यांचा हा विश्वास होता. त्यामुळे आणि मग काय नाही गेलो मी सायन्सला, कॉमर्सलाच गेलो. खूप म्हणजे त्यावेळी आमचा वाद झाला होता बाबांचा माझा 10वी नंतर. आणि माझा एक मित्रही म्हणत होता नाही त्याला आवड आहे त्यातली, त्याला तिकडेच येऊ दे, पण नाही म्हणजे नाहीच. बाबांनी नाही जाऊ दिलं. तर त्यांनी नाटकाचा पर्याय ठेवल्यावरती मग मी म्हटलं नाही यार, मला हे जास्त म्हणजे हे मला करायचंय, कारण मला कळतंय तेव्हापासून किंवा आठवत तेव्हापासून मला हेच करायचं. अच्छा, बर. आणि विज्ञानाची माझी ओळख तशी थोडी उशिरा झाली. बर. तो दृष्टिकोन होता माझ्याकडे, म्हणजे मला नंतर जाणवते. म्हणजे अर्थात ते मी आता पुढे जाऊन जेव्हा मागे वळून बघतोय तेव्हा मला ते सगळं जाणवतं. मला प्रश्न पडायचे, भरपूर प्रश्न पडायचे. आणि मग ती इन्फिनिटी कळली. सायन्स तुझ्या सगळ्या आयुष्यात घुसलं कधी तू? कारण एरवी सुद्धा बोलताना
बऱ्याचदा तर्कशुद्ध किंवा थोडं सायंटिफिक रिझनिंग देत बोलत असतोस एरवी सुद्धा. हो, तर्क मी तेच म्हणेन, सायन्स म्हणजे काय रे, तर्कच आहे ना शेवटी. तर्काशी काय म्हणजे तुम्ही तर्काच्या जवळ राहून सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन म्हण किंवा निष्कर्ष म्हण काढणं, हेच तर सायन्स आहे. सायन्स अशी काही फार वेगळी गोष्ट नाही. आणि मी तर म्हणतो प्रत्येक माणूस हे करतच असतो आपापल्या कुवतीनुसार. सायन्स म्हटलं म्हणजे प्युअर सायन्स म्हणशील तर ते लॅबोरेटरीमध्ये जे असतं किंवा संशोधनात, इतर गोष्टीच्या संशोधनात जे असतं ते सायन्स. मला एक आता नेमकं आठवणार नाही, पण मला कुठल्या तरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, बहुतेक 10वीच असावं, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं एक रस्त्यावर पुस्तक मिळालं होतं मला त्यावेळी 50 पैशात. बर, हा, आणि 50 पैशात? हा, त्या पुस्तकाला रद्दीतलं रे, ते रद्दीत देतात लोक, मग तेच त्यातली पुस्तकं काढून तो माणूस विकायचा. म्हणजे ते साताऱ्यात साठे म्हणून होते, ते विकायचे नसते. विज्ञानाचा इतिहास असं ते पुस्तक होतं. मला वाटतंय कुठल्या तरी आर्ट्सच्या वगैरे करिक्युलम मधलंच असावं ते पुस्तक, अभ्यासक्रमातलंच पुस्तक होतं ते. आणि ते मी वाचायला घेतलं आणि अक्षरशः मी ते एक हाती वाचून काढलं. पण मला जे जे प्रश्न पडायचे ना, त्या सगळ्याची ऑलमोस्ट उत्तरं त्या पुस्तकात होती. म्हणजे जीवसृष्टी कशी निर्माण झाली, विश्व कसं निर्माण झालं, आपण उत्क्रांत कसे झालो, आपण कुठून आलो, कसे आलो, हे सगळ्याचीच उत्तरं त्यात. म्हणजे विज्ञानाचा इतिहास असंच नाव होतं त्या पुस्तकाचं. त्यामुळे तो वैज्ञानिकांचा इतिहास नव्हता, तर विज्ञानाचा इतिहास होता. त्यामुळे सगळंच त्यावेळेपर्यंत जे काही माणसाला ज्ञात होतं त्याची तोंड ओळख त्या पुस्तकात होती. तुला कॉम्प्लेक्सचा विषय काय या पुस्तकामुळे सुचला होता का रे? ती जी एकांकिका होती तुझी? नाही, कॉम्प्लेक्सचा विषय नाही या पुस्तकामुळे. कॉम्प्लेक्स खूप उशिरा रे, 94ला 94ला वगैरे आज झाला ते, 94-95 काही. हे मी एका प्रवासात, म्हणजे मुंबईवरून साताऱ्याला येत होतो मी त्यावेळी. मला ते अजूनही आठवते. ते खोपोलीमध्ये अशी मुलं क्रिकेट खेळत होती. खोपोली सोडताना, त्यावेळी ते काही एक्सप्रेस हायवे वगैरे नव्हता, खोपोली सोडताना असं शहर संपत आलं होतं आणि एका मैदानावरती मुलं क्रिकेट खेळत, आणि तिथून गाडी पुढे गेली. अरे, आणि एकदम असं डोक्यात विचार आला की म्हटलं ह्या मैदानावरही काही वर्षांनी आता इमारती होती, मग ही मुलं अजून बाहेर जाऊन खेळतील, मग तिथेही इमारती होती, आणि मग पुढे तर डोंगरच लागणार आहे यांना, हे कुठे जाणार खेळायला, असं एक थॉट काहीतरी येऊन गेला. आणि तिथून ती कॉम्प्लेक्सची प्रोसेस होती. फार इंटरेस्टिंग होतं खरं तर एकांकिका. हो, मला तो प्रयोग आवडला याही कारणासाठी होता की त्यात कुठले संवाद नव्हते. हो, आणि नुसत्या ऍक्शन्सवर ते सगळं पेललं गेलं होतं. संवाद होते त्यात, पण ते काही इम्प्रोव्हाइज केलेले संवाद होते मुलांचे. स्पेसिफिक असं हे नव्हतं. ते धमाल होतं ते सगळं प्रकरण. हो रे, मजा आली. आणि पुण्याचा प्रयोग मस्तच झाला होता. मला एकदम आता मनात आलं की आता ही खरं तर खूप इंडिव्हिज्युअल प्रोसेस आहे, ती अशी कशी सांगता येईल मला माहित नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे की विषय नेमका सुचतो कसा. म्हणजे आता तुला सुचलेले अनेक विषय वेगवेगळे, आता असे अनेक विषय मला माहिती आहेत की ज्याच्यावर तू काही केलं नाहीस पुढे. खरं तर करायला हवं होतं. अशांची संख्या जास्त आहे. हा, जास्त संख्या आहे जे करायला पाहिजे होतं खरं तर. पण विषय सुचतो कसा, ती प्रक्रिया आपली इंटरनली कशी होते, तू कधी ऑब्झर्व केलंयस का, त्याच्या मागचं रिझनिंग शोधलेस का, काय होत असेल? झाल्यानंतर डेस्परेटली असं वाटतं त्याच्यावर रिॲक्ट करायला पाहिजे, काहीतरी लिहायला पाहिजे. म्हणजे नुसतं विचार आलाय, बोललोय आणि गेलाय ही गोष्ट वेगळी, पण विचार आलाय आणि राहवतच नाहीये लिहिल्याशिवाय. हा, तितका फोर्स त्या विषयामध्ये येतो जेव्हा ती नेमकी प्रोसेस काय घडते. नाही, आता म्हणजे पुढची प्रोसेस जी आहे ती चिंतनातून येणारी. म्हणजे तू जे म्हणालास आता की एखादा विषय तुम्हाला लिहायला बसवतोच, राईट, तुम्हाला चैन पडत नाही, हे लिहायला हवं, हे कागद उतरवायला हवं, ही थोडी नंतरची प्रोसेस असते. आधी सुचणं,
पहिल्यांदा जे विचारलंस की सुचणं म्हणजे सुचतं कसं हे मला नीट सांगता नाही येणार आहे, पण मी एवढं मात्र नक्कीच सांगू शकतो की ते असं येतं माझ्याकडे किंवा मला आभाळातून पडतं वगैरे, हे असलं काही होत नसतं. हे तुमच्या आतच असतं कुठंच. हा, बरेच जण सांगतात ना, नाही ते माझ्याकडे येतं आपोआप, असं तसं काही नसतं होत. ते तुमच्या आत कुठेतरी असतंच, तुम्हीच असता ते. आणि म्हणजे जमीन आणि जमिनीवर पडणारं बीज आणि मग त्यावर पडणारा पाऊस ही जी जशी निर्मितीची प्रक्रिया आहे आपल्या वनस्पतींमध्ये पण किंवा आपल्या सृष्टीमधली, तशीच काहीशी ही प्रक्रिया असणार आहे. म्हणजे आपल्या आत जे काही आहे ते म्हणजे आज जमीन आहे, आणि त्यात आपल्या अनुभवातून एखादं बीज पडतं काही. आपण जे अनुभव घेत असतो वेगवेगळ्या पद्धतीचे, पुस्तक वाचणं असो, सिनेमा बघणं असो, समाजात वावरणं असो, कुणाच्या तरी बोलणं, कुठलाही अनुभव, त्यातल्या कुठल्याही अनुभवातून ते एखादं बीज असं पडतं आत. आणि मग तो पाऊस म्हणजे आपलं त्या चिंतन आहे, ते जे काही बीज आले आहे त्याच्यावरचं जे चिंतन आहे तो म्हणजे पाऊस असेल कदाचित. आणि त्या पावसातून आपण त्याला पाणी देऊन देऊन त्याचा अंकुर फुटतो हळूहळू, आणि मग ते रोपटं वाढायला लागतं. मग जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही याला मस्त फळं लागणार आहेत, तेव्हा ते वाटणं म्हणजे लिहायला बसणं. तो क्षण असतो जिथे आपण लिहायला बसतो, असं काहीतरी मला वाटतं. म्हणजे हे तुमच्यामध्ये असणारं जे काही संचित आहे अनुभवातून आलेलं, तुम्ही जे आहात ते, आणि त्यातून एखादं एक वेगळा थॉट येणं किंवा वेगळा नसलेलाही, तुम्हाला माहिती असलेला एखादा थॉट बीज म्हणून येणं, आणि मग त्यावर तुम्ही विचार करून, आणि मग पुढची प्रोसेस एकदा सुचल्यानंतरची सगळी जी प्रोसेस आहे ती क्राफ्टिंगच असते. म्हणजे तो क्राफ्ट तेच सुरू होतो. मग कोणत्या फॉर्म मध्ये मांडायचंय, सिनेमा करायचा, नाटक करायचं, काय करायचं, हे आपोआप ते होत राहत. तू आता म्हणालास ना की कुणी असं म्हणतं की ते येतं माझ्याकडं, असं म्हटल्यावर माझ्या डोक्यात एक थोडं फॅन्टसी लेवलची गोष्ट आली. फॅन्टसीच म्हणायला पाहिजे, कारण कसं माहितीये का, आता मला माहिती नाही, किंवा आता बघ, आता खरं तर माहित नाही, पण एक काय म्हणतात कल्पना म्हणून मी तुला सांगतो की समजा माझ्या डोक्यात एखादा विचार आला आणि तो मला इंटरेस्टिंग वाटला. हा, तो विचार म्हणजे काय आहे, तर कदाचित एनर्जी आहे. आणि मी त्याच्यावर काम नाही केलं काही, आणि जसं काय म्हणता येईल, कणांमध्ये सगळं मिसळून जातं, तसा तो विचार मिसळून कणांमधनं प्रसारित पावला सर्वत्र. ज्या माणसांच्या वेवलेंथ त्या विचाराशी मिळत्या जुळत्या आहेत, त्या दुसऱ्या माणसाला एका क्षणी अचानक क्लिक होतो विषय, कारण ती इथनं सुटलेल्या रेस तिथे गेलेल्या असतील कदाचित. असं काय घडत असेल खरं, घडू शकतं. नाही, ही कल्पना मस्त आहे, पण मला नाही वाटत असं काही होत असेल. असं काही, हे सुडो सायन्स आहे. कारण कसं अनेकदा असंही होतं रे, ही दोन माणसांच्या डोक्यात एकच विचार येतो, त्यालाही त्याच विषयावर लिहायचं असतं, दुसऱ्याला साधारण तसंच काहीतरी लिहायचं असतं. अरे पण मला तेच म्हणायचंय की याच्या मागे काही ना काहीतरी लॉजिक असणार आहे, काही ना काहीतरी कार्यकारण भाव असलेला आहे, तो आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे अगदी मी तुला साधं उदाहरण सांगतो ना, अगदी कॉमन गोष्ट आहे, तू पण अनुभवली असशील, सगळेजण अनुभवतात. मी आज माझ्या मुलीला विचारायचो, ती शाळेत जात होती, आता वर्षभर तरी शाळा बंद आहे, तिलाही मी विचारायचो तुमच्याकडे वर्गात असं होतं का? ती म्हणाली हो, रोज होतं. ती एक गोष्ट कोणती माहितीये की वर्गात सगळी मुलं, म्हणजे एक शिक्षक निघून गेला, दुसरा शिक्षक यायचा आहे, हा जो मधला वेळ असतो ना, त्या वेळात वर्गात दंगा होतो बघ सगळा. बरोबर, सगळी मुलं दंगा करत असतात, आणि अचानक काहीही कारण नसताना एकदम अख्खा वर्ग शांत होऊन जातो एकाच वेळी. कोणी आलेलं नसतं, त्यांना वाटत असतं की शिक्षक आलाय, आणि नंतर लक्षात येतं की कोणी आलेलं नाही, परत दंगा सुरू जोरात. हे माझ्या वर्गात मी तर इतक्या वेळा अनुभवलेलं आहे. हे कसं होत असेल की एक 60 मुलं 50 मुलं जी काही त्या वर्गात आहे, ती एकाच वेळी एकाच क्षणात शांत होणं, काहीही न घडता, कुणी त्यांना न सांगता आपोआप शांत होतं, आणि पुन्हा एक कल्लोळ सुरू होतो. हे ऑलमोस्ट रोज व्हायचं वर्गात आमचं पण. आणि आता मी मुलीला विचारलं तुमचे होतं का असं, तर हो म्हटले आमच्या इथे रोज होतं. ही पण काय गंमत आहे बघ ना. तो एक काय म्हणतात समूहाचा तो एक साईक असतो.
स्वभाव आहे. तो कसं एकाच वेळी त्यांना वाटतं, कारण पुढचे शिक्षक येणार असतो ना, त्याची भीती असते. तो आला की त्यांना शांत व्हायचं असतं, त्यामुळे एकाच वेळी सगळ्यांनाच वाटतं की कोणीतरी आले, सगळे शांत होतात काहीही न सांगता. एक गंमत आहे. काय संशोधन झालं पाहिजे याच्यावर. फार छोटी गोष्ट आहे, पण हे कसं होत असेल, समूहाची मानसिकता काय असेल, त्या सगळ्याच गोष्टी कळतील त्यात असं का होत. खरं रे, पण अगदी म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टींवर खरंच संशोधन व्हायला पाहिजे, किंवा संशोधन व्हायला पाहिजे म्हणण्यापेक्षा आपणही काहीतरी सतत शोधत राहायला पाहिजे ऍक्च्युली. हो, अरे म्हणजे मला तर असं नेहमी वाटतं, किंवा जे चांगले शोध लागत आहेत, मला नेहमी असं वाटतं रे की त्या लोकांनी साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतील अशा त्या गोष्टी लिहाव्यात, जेणेकरून नाही थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी किंवा स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, ह्या गोष्टी तू कशा सांगणार आहे सोप्या भाषेत? एक तोंड ओळख म्हणून सांगू शकशील, नो डाऊट, पण ती नेमकी काय आहे? खोलात जाऊन जर कोणी बघायला गेलं, आज अनेक माणसांना स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी नीट कळत, क्वांटम मेकॅनिक्स सायंटिस्टना त्रास होतो तर ते समजून घेतात. सगळ्याच गोष्टी नाही तितक्या सोप्या करता येणार, त्या विशिष्ट पद्धतीच्या बुद्धिमत्तेला कळतील, हे मान्य आहे मला. पण तरी एक छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, की ज्याची आपल्याला गंमत पण वाटते, एक नवीन काहीतरी समोर येतं, एक नवा दृष्टिकोन मिळतो, यायला पाहिजे रे, म्हणजे सर्वसामान्य सगळीकडे पसरायला पाहिजे. हो, पसरायला पाहिजे. आणि पुस्तकं आहेत. आता कुठला नवीन सिनेमा आला याविषयी आपल्याला माहित असतं जनरली, है ना. आता कुठला शोध लागतोय, चाललाय, हे तितक्या सहज नाही माहित होत. तेच आहे ना, तेच दुर्दैव आहे की अरे आपण अवेअरच नसतो, एक समाज म्हणून किंवा माणूस म्हणून नाही, आपण अवेअरच नसतो की या फील्ड मध्ये काय चाललंय का, आणि जे फील्ड खरं तर आपल्याला प्रगत करतंय. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं, हे किती दुर्दैव आहे बघ ना, हा किती विरोधाभास आहे मोठा. म्हणजे आपण डोकं काही चालवत नाही खरं तर, फार जे चालवत आहे ते आपल्याला मोडून पुढच्या कुठल्या तरी गटात घेऊन जाईल. आणि तुम्ही तयार आहात का नाही हेही त्यांना माहित नाही. तेच एक्झॅक्टली, समाज म्हणून तुम्ही तयार आहात का? जाताय तुम्ही, ढकलले जाते प्रवाहाबरोबर, तुम्हाला कळतच नाही आपण कुठे जातो. त्यामुळे हा संबंध असा राहायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा, जेवढा शक्य होईल तेवढा सहज. त्याला सगळीकडूनच प्रयत्न होणं गरजेचं आहे. काही एकट्या दुकट्या कोणाचं काम नाही, कारण मुळात हा तू म्हणतोयस ना, हा संपूर्ण दृष्टिकोन बदलण्याचा, आणि नुसत्या एकट्या दुकट्या समाजाचा नव्हे तर जवळजवळ 90% समाजाचा दृष्टिकोन बदलायचा आहे, जगभरातल्या, नुसतं भारताविषयी नाही म्हणायचं. ही खूप अवघड गोष्ट आहे, खरंच अवघड गोष्ट. आणि नाही बरोबर, एकच मला असं वाटलं की तू म्हणतो ते खरं अवघड आहे, पण आज ना आपण सगळे कुठेतरी, म्हणजे जगभरातली लोक हे कुठेतरी एका लेवलला आल्यासारखं झालंय या सगळ्या आजारामुळे. एका लेवलला, हा, म्हणजे आता फक्त म्हणजे काय म्हणता येईल, जगणं हे प्राईम ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे सर्व्हायव्हल ही गोष्ट कायमच आहे, म्हणजे पण तू आता कोणत्या अर्थाने एका लेवलला म्हणतोस, तर आपण समदुःखी आहोत, जग म्हणून आपण समदुःखी आहोत, आणि आपण एकमेकांचे सगळीकडे सेम अडचण आल्यामुळे, एकच कॅलॅमिटी आल्यामुळे आपण दुसऱ्याचं दुःख आयडेंटिफाय करू शकतो, दुसऱ्याचा त्रास आपण आज आयडेंटिफाय करू शकतो, कारण सगळे जग त्याच त्रासातून, एकाच त्रासातून जातं. असं आपल्या लाईफ टाईम मध्ये तरी पहिल्यांदाच घडतंय, आणि तर पुढेही घडत राहील आता, पण जे घडून नये खरं तर, पण ते अपरिहार्य, ते होतच राहणार आहे. पण त्या अर्थाने आपण सगळे जग एका लेवलवरती आले आहे, पण बाकी अनेक गोष्टींमध्ये खूप डिफरन्स आहे. हो, अगदी तो डिफरन्स आहेच, अगदीच आहे. पण मला बेसिकली जगणं या लेवलवर असं वाटलं की सगळे आता समान झाले एका बेसिक लेवलवर. तुमच्याकडे काय कमी किंवा जास्त आहे याचा आता काही कशाशी संबंध नाही. तुला जर संसर्ग झाला आणि तुझी इम्युनिटी कमी पडली तर कठीण आहे, या अर्थानं सगळे समान झाले असं मला वाटत राहिलं. नाही, हे आहे, ते आहेच. म्हणजे काय म्हणे, आहे रे आणि नाही रे हा जो वर्ग आहे त्याची व्याख्या बदलायला हवी आता. किंवा मग त्याला फक्त
इम्युनिटी आहे रे आणि इम्युनिटी नाही रे असे दोन वर्ग तयार झालेत असं म्हणूया आपण. अरे आर्थिक हे गोष्ट बदलून हा इम्युनिटीकडे त्याचा हा क्रायटेरिया चेंज झाला आता. म्हणजे परत आपण आधी प्रवासाकडे चाललोय. जंगलात असताना सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा जो रूल होता तो आता परत आलाय. खरे खरे खरे. पण मला आता हा प्रश्न पडतोय की मग आपण सगळे आता प्रगतीच्या दिशेने चाललो आहोत की उलट्या दिशेने चाललो आहोत? हा एक मूलभूत प्रश्न आता मनात येतो. नाही हे जे हे कायमच असेल मला वाटतं. हे आत्ताच्याच काळातलं आहे असं मला नाही वाटत. आपण आत्ता आहोत आणि आपल्याला दिसतंय म्हणून. पण बघ ना आता 40 वर्षापूर्वी असंच होतं, त्याच्या आधी असंच होतं. दोन चाकं असतात समाजाची असं मला कायम वाटतं. काय असंच होतं 40 वर्षापूर्वी? काय असं होतं? तू जे म्हणालास ना की आपण मागे चाललोय, मी जे पुढे म्हणणार आहे ना ते की मला वाटतं दोन चाकं असतात. एक चाक पुढं जात असतं आणि एक चाक उलटं नेत असतं. त्याला प्रयत्न करत असतो उलटं नेण्याचा. पुढे जाणाऱ्या चाकाचा रेट जास्त असतो, त्यामुळे आपण थोडे 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 त्या पुढे जात असतो. पण त्याच वेळी दुसरं चाक आपल्याला फार जोरात पुढे जाऊ देत असतं, ते सतत मागे खेचत असतात. कळलं ना? म्हणजे ती कारण लोकांना जुन्याला चिकटून राहणं, परंपरा, ह्या गोष्टी हे खूप म्हणजे ते सोडायला तयार नसतात लोक. त्यामुळे ते ओढत असतात. नाही म्हणजे नाही का, ते अगदीच म्हणजे कॉम्प्युटर आल्यावर सुद्धा त्याच्यावरती पहिली त्याची पूजा करायची, हळद कुंकू वगैरे. ह्या गोष्टी आपण करतोच, भले त्याला काय किती अर्थ माहिती नाहीये, पण ते आपलं एक मनाचं समाधान म्हणून आपण करतो. आणि अनेक गोष्टी आहेत मागं नेणाऱ्या, मागं खेचणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. काय हा खूप वास्ट विषय आहे असं मला वाटतंय की मागं किंवा पुढं याची सुद्धा आपण एक थोडं व्याख्या नीट तयार करायला पाहिजे किंवा काय माहिती नाही. म्हणजे खूपच वास्ट विषय आहे की जसं की म्हणजे त्याच्यावर आपल्याला खरं डिटेल बोलायला पाहिजे असं मला वाटतंय. वैज्ञानिक किंवा औद्योगिक प्रगती म्हणजे पुढे जाणं, या अर्थानं मी पण नाही म्हणत. मुळात ज्या जुन्या गोष्टी ओके यांचं अवडंबर माजवला जातो किंवा ज्याचं उदो केलं जातं, त्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्यांचंच उदो केलं जातं. जुन्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, जुन्या अनेक चांगल्या परंपरा आहेत, त्यांना जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण त्या सोयीच्या नसतात. किती चांगल्या परंपरा आपल्या आहेत, किती चांगल्या गोष्टी आहेत आपल्या संस्कृतीत, त्यांच्याविषयी कोणी बोलत पण नाही. अगदी तुला साधं उदाहरण देतो ना की आता आपण एवढे आपल्या संस्कृतीचे गोडवे गातो आणि हे सगळं करतो. चीनने काय केलं, आता विज्ञानाविषयी खूप पूर्वीपासून वाचतोय म्हणून मला हे जाणवलं. हा जाणवलेला बदल आहे आणि हा खूप मोठा बदल आहे बरं का. हा आपल्याला त्याच्यात वाटेल कारण आपण तसेच आहोत, आपल्याला फार काही वाटणार नाही त्यात. पण पूर्वी जी मी पुस्तकं वाचायचो विज्ञानाविषयी किंवा लेख वाचते पेपरमधले असतील, काही जे मिळेल ते मी वाचायचो, हातात आलं की मी वाचायचो, आजही वाचतो. तर अनेक असे शोध होते जे युरोप आणि युरोपियन कंट्रीज मेजरली आणि तिथले वैज्ञानिक यांच्या नावावरच होते. ते पुढे हळूहळू अनेक गोष्टी पहिल्यांदा चीनमध्ये सुरू झाल्या. ही गोष्ट पहिल्यांदा चीनमध्ये झाली, ही गोष्ट पहिल्यांदा चीनमध्ये झाली. हे आता मला वाचायला मिळतंय, कळतंय का मला? आता मी पुढे माझ्या मुद्द्यावर येतो. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. ते शून्याचा शोध आता जगाने मान्य केला सोड, पण पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरते हे सांगणारा पहिला आर्यभट्ट 5व्या शतकात. हे पुराव्यानिशी याचे पुरावे आहेत आपल्याकडे. पण आज हे फक्त मी कुठे कधीतरी आपल्या इथलं वाचतो तेव्हाच मला कळतं. पण जेव्हा मी बाहेरच्या डॉक्युमेंटरीज बघतो विज्ञानाविषयीच्या किंवा काहीही बघतो किंवा वाचतो, तेव्हा आर्यभट्टचं नाव येतच नाही कुठे. मला हे म्हणायचंय
कळतंय का मला काय म्हणायचं ते, की हे कल्चर आहे आपलं, ते तुम्ही जगाला सांगतच नाही, ते तुम्ही आम्हालाही सांगत नाही, ते तुम्ही लपवून ठेवता कारण ते तुमच्या सोयीचं नाही. ही आपली खरी संस्कृती, हा आपला खरा वारसा आहे. हा तुम्ही जगाला सांगितलं पाहिजे. जगाचा दृष्टिकोन बदलेल तुमच्याकडे बघायचा यार. त्याला तुम्ही सांगा ना, पायची व्हॅल्यू काढणारा पहिला गणितज्ञ आमच्या इथला आहे, भारतातला आहे. अनेक अनेक गोष्टी, म्हणजे मला हे म्हणायचं की हे तुम्ही बाजूला ठेवले सगळंच, हे सगळंच तुम्ही नाकारले. हे कुठली संस्कृती सांगतात, कुठलं कल्चर सांगतात? हा मागं ओढण्याचा, हे जे उलट चक्र आहे ना, हे मागं ओढणारं चक्र हे आहे, हे म्हणतो. इंटरेस्टिंग आहे हे सगळे, काय म्हणता येईल, विविध विचार मजेशीर वाटतायत. पण मला असं वाटतं आपण हे सगळे विचारांवर पुढच्या ह्याच्यात बोलूयात. बोलूयात. आता जेवढं आपण बोललं हे जरा मला नीट समजून घ्यायलाही पाहिजे, थोडं डायजेस्ट करायला पाहिजे. येस. बाकी तुझं काय चाललंय? सध्या काय नाही बाबा, घरातच आहे, घरगुती काम आहे. हो, आता काय सगळ्यांचं तेच आहे, सगळे घरीच आहे. बाकी काही नाही, घराची नवीन किंमत काहीतरी सगळ्यांना कळली आता. लिहिण्याचा प्रयत्न करणे. लिही. हो, यस, प्रयत्न एवढी चांगली संधी आहे लिखाणासाठी. अगदी चालतंय, मग आपणच आहोत आपल्या बरोबर. हो, चल चालतंय. बाय. ओके, बाय. चल, काळजी घे. बाय. ओके, चल. वर्षामागे वर्ष सरले, प्रगतीचे शिखर गाठले, अचंबित करून टाकण्या अद्भुत सारे शोध लागले. न जाणे अजून काय शोधतील, कामे अधिक सोपे करतील. जगणे मात्र प्रत्येकाचे सरळ साधे सोपे होईल, कुणास ठाऊक. पण लावेल का शोध कधी कुणी, पोट भुकेले भरण्याचा, गरिबी नष्ट करण्याचा. पृथ्वीवरील आपण सारे माणुसकीने जगण्याचा. लावेल का शोध असा कधी कुणी, कुणास ठाऊक.